सुप्रीम कोर्टानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच फटकारलंय। राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये तत्कालीन राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका या कायद्याला धरून नव्हत्या असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केलंय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। कोर्टाचा निकाल, निशाण्यावर तत्कालीन राज्यपाल, बहुमत चाचणीचा निर्णय बेकायदेशीर, अधिकारांच्या आत राहूनच निर्णय घ्यायला हवे। सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाचा निकाल सुनावताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या कारभारावर ताशेरे ओढले। भगतसिंग कोश्यारींना दिलेल्या पत्रात आमदारांची नाराजी दिसली असली तरी त्यांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे असं कुठेही दिसून आलं नाही। विद्यमान सरकार विरोधात अविश्वास ठराव सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली गेली नव्हती। राज्यपालांसमोर आलेली कागदपत्र बहुमत चाचणीचे आदेश देण्यासाठी पुरेसे नव्हते असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। बहुमत चाचणीचा वापर पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी होऊ शकत नाही। पक्षांतर्गत वाद पक्षाच्या घटनेद्वारे किंवा पक्षाच्या मतानुसार सोडवायला हवेत। पक्षानं सरकारला पाठिंबा न देणं आणि पक्षातील एका गटानं पाठिंबा न देणं यात फरक आहे असं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर जोरदार तोफ डागली आहे। राज्यपालांच्या भूमिकेचं सुद्धा वस्त्रहरण झालेलं आहे, मग ते दिल्लीच्या बाबतीत असेल, इथल्या बाबतीत असेल। आणि राज्यपाल ही यंत्रणा ही एक आतापर्यंत आदरयुक्त अशी यंत्रणा होती, पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडवडे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढतायत ते बघितल्यानंतर आता याच्या पुढे राज्यपाल यंत्रणा ही अस्तित्वात ठेवावी की नाही हा सुद्धा एक मोठा विचार मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयापुढे आपल्याला न्यायला पाहिजे। सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। तर तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार विचारपूर्वक निर्णय घेतल्याचं भगतसिंग कोश्यारींनी स्पष्ट केलंय। मैं राज्यपाल पद से मुक्त हो चुका हूँ, 3 महीने हो चुके हैं और मैं राजनीतिक मसलों से अपने को बहुत दूर रखता हूँ। मैं केवल संसदीय परंपराएं जानता हूँ और विधायी परंपराएं जानता हूँ। उस हिसाब से मैंने जिस समय जो भी कदम लिए सोच समझ के लिए, और जब किसी का इस्तीफा मेरे पास आ गया तो मैं क्या कहता, तुम मत दो इस्तीफा। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा एकंदरीत कारभार, विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा या 3 प्रमुख बाबींवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं। उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, कारण त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरतो असंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।